आम्ही सगळे दलिंदर एक सोबत कुठे गेलो म्हटल्यावर आमच्यासोबत काही कांड होणार नाही असं होऊच नाही शकत. शेगाव मध्ये पोहोचत नाही तर गाडीचं टायर पंक्चर झालं. आपल्या पोरायचं कसं असते, आला चौकी केला देव. अचानक यायला काय झालं काय माहित, म्हणत की आपण शेगावले जाऊ. ते बी आपण 4-5 जण नाही म्हणे, आपल्या मंडळातले पुरे पोरं घेऊन जाऊ. अरे हो बिनविषारी प्रजातीच्या सापा, एवढ्या वेळ कोणी झोपत असते का? चाल उठ लवकर, चाल पटकन तयारी कर, आपल्याला शेगावला जायचं. आपले पोरं बी भाऊ 100 पडकर एक, कधी कोणी काय करेन काही सांगताच नाही. अरे बाबा तुला काही पोरगी पाहायला नाही जाणार तरी. चला बरं पटापट गाडीत बसा, पहिलेच उशीर झाला आपल्याला. मी एकटा पुढे बसलो आणि बाकीचे सगळे दलिंदर मागे भरले आणि ड्रायव्हर सीटवर आपल्या उम्याबाईला बसून दिलं. भाऊ काय झालं चालते, पण आपण शहीद नाही झालो पाहिजे बरं. खामगावच्या जरसक बाहेर निघत नाही तर सगळ्या पोऱ्या जोडून चंदा जमा केला. ते बी कशासाठी? डिझेल टाकायसाठी. कारण की गाडी काय आपल्या घरची नाही आहे. पंपावर येऊन 500 रुपयाचं डिझेल टाकलं, निघलो आम्ही शेगाव नगरी इकडे जायसाठी. शेगाव मध्ये आम्ही पोहोचत नाही तर गाडीचं टायर पंक्चर झालं. घ्या, जे व्हायचं नव्हतं तेच झालं. आपल्या पोरेनं मागच्या जन्मात एवढे कर्म करेलात की या जन्मात नुसतं कांडच होऊन राहिले. भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या कृपेने आणि गजानन महाराजच्या कृपेने आज आपले 300Kच्या वर फॉलोअर झाले. असेच आपली प्रेमाची माणसं अजून वाढले पाहिजे. त्यासाठी भावांनो तुम्ही फॉलो करत जा, कारण आपल्याला एवढ्यातच थांबायचं नाही, अजून लय पुढे जायचं. एवढं पुढे की ज्या लोकांनी मला म्हटलं होतं की मराठी भाषेला घेऊन तू पुढे जाऊ नाही शकत, त्यांच्या मागून बी चांगली आग लागली पाहिजे. महाराजांचे दर्शन करायला आम्हाला 1 घंटा लागला, महाप्रसाद घ्यायसाठी आम्हाला मोजून 2 घंटे लागले. म्हणतात ना सबर का फल मीठा होता है, तसंच आमचं जेवण बी 1 नंबर झालं. पण मग पार्किंग मध्ये आल्यावर आमचं ते जेवण जिरलं बी, कारण की आपलं पंक्चर होईल टायर आम्हाला बदलावं लागलं आणि त्या जागी तात्पुरतं दुसरं टायर लावावं लागलं. चला आपलं दलिंदर नशीब कधी बदलीन काय माहिती. रस्त्यानं जाता जाता आम्हाला पोहंदा दिसला आणि वरतून तो म्हणे की चला तुम्हाला चहा पाजतो. आता फुकटचं आपण कुठे सोडत नाही. एक सांगून 2 कप चहा ढोसला आणि आपलं ढोस टायर घेऊन आपल्या रणित महाराज सोबत आम्ही पंक्चरच्या दुकानावर आलो. मामूली म्हटलं असं पंक्चर काढा की 15 वर्ष टेन्शन नाही राहिलं पाहिजे. काय म्हणता भावांनो, कोण पाहिजे तुम्हाला? शुभम सुलताने? हा मीच आहे. विषयी शेक हँड करा, फोटो काढा, पण तेवढं फॉलो बी करा बरं. ते बी आठवणी ना, तेवढं फॉलोचं बटन दिसलं तर दाबून टाका.